श्री गुरुचरित्र अध्याय 15वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री गुरुभ्यो नमः. सिद्धमुनी म्हणाले, हे नामदार का, तुझी वाणी धन्य आहे. तू गुरुचरणाशी लीन झाला आहेस. तू मला जे विचारलेस त्यामुळे मी आनंदित झालो आहे. आता श्री गुरु गुप्त झाले त्यामागील जे कारण सांगतो ती नीट लक्ष देऊन ऐक. श्री गुरूंचा महिमा सर्वत्र झाला या कारणाने अनेक लोक त्यांच्या भजनी लागले. त्यातही अनेक कसली ना कसली अपेक्षा घेऊन येणारे असत. चांगले, वाईट, धूर्त आदी सर्व प्रकारची मंडळी श्रीगुरूपाशी येत असत. या कलियुगामध्ये वाईट व दुष्ट प्रवृत्तीच्या मंडळींची संख्या जास्त आहे आणि ते सर्व श्रीगुरूंचे शिष्य होऊ इच्छित होते. पूर्वी परशुरामाने पृथ्वीस निक्षत्री केले आणि पृथ्वी ब्राह्मणास दान रूपाने देऊन तो दक्षिण क्षेत्री निघून गेला. तेव्हा ते ठिकाण मागण्यासाठी देखील ही मंडळी परशुरामाच्या मागे धावली. काही ब्राह्मणांच्या इच्छा कधीच पूर्ण होत नाहीत हेच खरे. तेव्हा या प्रकाराचा उभग आल्याने परशुराम देखील ही लोभी मंडळी आपणाकडे काही मागतील या विचाराने थेट समुद्रात मध्यभागी जाऊन गुप्तपणे राहिला. त्याचप्रमाणे श्रीगुरू देखील नाना प्रकारचे लोक अधिक काहीतरी मागतील या जाणीवीने गुप्त स्वरूपात राहिले. जो विश्वव्यापक जगदीश्वर आहे तो वर प्रदान करीत नाही काय, मात्र तोही समोरच्याची भक्ती पाहून योग्यतेनुसार वर देतो. याच कारणाने श्रीगुरू तेथे गुप्त रूपाने राहिले. त्यांनी सर्व शिष्यांना बोलावले आणि तीर्थयात्रेस जाण्यास सांगितले. श्रीगुरू शिष्यांना म्हणाले, सर्व तीर्थक्षेत्रे पाहून आल्यावर श्रीशैल्य येथे मला भेटण्यास यावे. श्रीगुरूंचे बोलणे ऐकून सर्व शिष्य त्यांचे चरण धरून म्हणाले, हे कृपासागरा, तू आमची उपेक्षा का करीत आहेस? तुमचे दर्शन घडता सर्व तीर्थाचे दर्शन घडल्याचे पुण्य प्राप्त होते. मग आपले चरण सोडून आम्ही अन्यत्र का जावे? सर्व तीर्थे श्रीगुरुचरणापाशी असतात असे श्रुती पुराणे सांगतात. शास्त्रांनीही हेच कथन केले आहे. हे सर्व श्रुत आहे. सर्व काही आपल्या चरणी निकट असताना आम्ही रानोमाळ का भटकत राहावे? हे देवराया, साक्षात कल्पवृक्षाच्या छायेत वावरणारे आम्ही अन्यत्र का जावे? त्यावर श्रीगुरू म्हणाले, आपण संन्यासाश्रमी आहोत. आपण एका जागी 5 दिवसाहून जास्त काळ राहू नये. संन्यास घेतल्यावर सर्व तीर्थक्षेत्री जाऊन यावे आणि त्यानंतर एका ठिकाणी स्थिर चित्ताने राहावे. त्यामुळे आम्ही विशेष आग्रहाने सांगतो की तसे आचरण करावे आणि समग्र तीर्थाटन झाल्यानंतर आमच्यापाशी यावे. बहुधान्य नावाचे संवत्सर वर्ष सुरू झाले की आम्ही श्रीशैल क्षेत्री येऊ. तेथे तुम्ही सर्वांनी यावे आणि माझी भेट घ्यावी. श्रीगुरूंनी उपदेश केल्यानंतर सर्व शिष्यांनी श्रीगुरुचरणांना वंदन केले. सर्व शिष्य श्रीगुरूंना म्हणाले, आपले वचन आम्ही प्रमाण मानतो. त्यावर श्रद्धा ठेवून आम्ही तीर्थाटन करण्यास जाऊ. जो गुरुवचन पाळत नाही तो रवरव नावाच्या नरकाचा धनी होतो आणि यमाच्या नगरीत कायम नरक यातना भोगतो. आम्ही कोणत्या तीर्थांना भेट द्यावी हे कृपया आम्हास सांगावे, म्हणजे हे स्वामी आम्ही तसे आज्ञापालन करू. आपण ज्या स्थानावर जाण्यास सांगाल तेथे आम्ही जाऊ. आपले वचन आमच्यासाठी सिद्ध वचन आहे. शिष्यांचे बोलणे ऐकून श्रीगुरू प्रसन्न चित्ताने त्यांना तीर्थाटनास जाण्यासाठी निरोप दिला. या ब्रह्मांडात काशी हे अद्वितीय सर्वश्रेष्ठ तीर्थक्षेत्र आहे. तेथे जाऊन आपण गंगा भागीरथीची सेवा करावी. 60 योजनेअंतर दूर लांबी असलेल्या भागीरथीस प्रदक्षिणा केल्याने 60 पातके निमाल्याचे पुण्य लाभते. प्रयाग आणि गंगेच्या मुखाशी गेल्यास हेच फळ दुप्पट रीतीने प्राप्त होते. यमुना नदीच्या काठावर 25 गावे आहेत. तितकी परिक्रमा केल्यावरही प्रायश्चित घेतल्याचे पुण्य प्राप्त होते. सरस्वती अर्थात गंगा ही पृथ्वीवरील सर्वात पुण्यशाली नदी आहे. 24 गावे व्यापलेल्या या परिघामधील नदी तीरावर स्नान केल्याने पुण्य प्राप्त होते. इतकेच नाही तर येथे स्नान केल्याने यज्ञ केल्याचे फळ प्राप्त होते आणि वाडवडिलासह कायमस्वरूपी ब्रह्मलोक प्राप्त होतो. करुणा, कुशावर्त, कृष्णा, वेणी, वितस्तता, शरावती आदी ख्यातकीर्त नद्या, मरुद्वती, आशिकनी, मधुमती, धृतवती, जयास्विनी अशा नदींची यात्रा करावी. 15 गावांचा किनारा लाभलेल्या प्रख्यात देव नदीची यात्रा करावी. अंतर जितके लांब तितके प्रायश्चित दूर करण्याचे भाग्य लाभते.
येथे मनोभावे अनुष्ठान केले असता ब्रह्महत्यादी पापे देखील दूर होतात. चंद्रभागा, रेवती, शरयू, गौतमी, वेदिका, कौशिकी या नद्यांना भरपूर पाणी असते. पुढे सहस्त्रमुखी नदी आहे आणि तसेच पूर्णा, बहुदा आणि अरुणा नामक नद्या 16 गावे इतक्या अंतरावर स्थिर आहेत. येथे नद्याचा संगम घडतो. तेथे स्नान केले असता मोठे पुण्य प्राप्त होते. त्रिवेणी संगमावर स्नान केल्याचे पुण्य ही अपरंपार असते. भीमेश्वरी, सेतुबंध तीर्थ, पद्मनाभेश्वरी, श्रीरंग तीर्थ, त्याचप्रमाणे अतिशय मनोहर असे नैमिषारण्य तीर्थ आहे. पुष्कर तीर्थ वैरोचनी नजीक आहे. पुढे नदी तीर्थ या रूपाने गंगा तीर्थामध्ये स्नान करावे. बद्री तीर्थ येथे श्रीनारायणाचे स्थान आहे. तेथील नदी परमपुण्यदात्री आहे. तुम्ही कुरुक्षेत्री स्नान करावे आणि श्रीशैल्य यात्रेस निघावे. तेथे असलेल्या महालय तीर्थावर तर्पण केले असता पूर्वजांच्या 42 पिढ्या स्वर्गस्थ होतात. तेथील केदार तीर्थ, पुष्कर तीर्थ, कोटी तीर्थ, नर्मदा तीर्थ, मात्रकेश्वर, कुब्ज तीर्थ, कोकामुखी ही विशेष महत्त्वाची तीर्थे आहेत. प्रसाद तीर्थ, विजय तीर्थ, पुरी, चंद्रनदी, गोकर्ण, शंखकर्ण या तीर्थामध्ये स्नान करणे पुण्यप्रद असते. अयोध्या, मथुरा, कांची, द्वारावती, गया, शालिग्राम तीर्थ, शबलग्राम ही मुक्ती प्रदान करणारी क्षेत्रे आहेत. 6 योजने अंतरावर पसरलेली गोदावरीची परिक्रमा केल्यास वाजपेयी यज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होते. डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे अशी 3 वेळा परिक्रमा करून तीर्थस्नान केल्यास महापातके नष्ट होतात. सर्व पातकापासून मुक्तता लाभते. याचप्रमाणे प्रयाग तीर्थासमान प्रख्यात असलेली वंजरा संगम आणि भीमेश्वर ही 2 तीर्थे देखील आहेत. तर्पण करण्याकरता कोशी तीर्थ आहे. तिथून गोदावरीचा समुद्राशी संगम होतो. तिथवर 12 योजनांचा परिक्रमा मार्ग आहे. ही परिक्रमा केल्याने विविध 36 पातकांचा नाश होतो. पूर्णा नदीच्या तीरावरून 4 योजने दूर गेल्यास कृष्णा आणि वेण्णा नदीची 15 योजने इतकी परिक्रमा आहे. तुंगभद्रेच्या तीरावर परिक्रमा 20 योजने इतकी आहे. येथील पंपा सरोवर क्षेत्राचा महिमा अपरंपार आहे. हरिहर या क्षेत्रावर जाण्याने सर्व दोषापासून मुक्ती लाभते. भीमरथी नदी तीरावरील परिक्रमा 10 योजने आहे. पांडुरंग, मातुलिंग तसेच गाणगापूर तीर्थ अत्युत्तम आहे. येथे 8 मनोहर तीर्थे आहेत. अमरजा संगमावर कोटी तीर्थे आहेत. येथे असलेला अश्वत्थ वृक्ष मंजुनू कल्पवृक्षच आहे. या वृक्षासमोर नरसिंह तीर्थ आहे आणि उत्तरेस वाराणसी तीर्थ आहे. त्याच्या पूर्वेस पापविनाश तीर्थ आहे आणि त्याच्या पुढे कोटी तीर्थ आणि रुद्रपाद तीर्थ आहे. पुढे चक्र तीर्थ आहे आणि मुख्य देव केशव असून त्यापुढे मन्मथ तीर्थ आहे. येथील कल्लेश्वर देवस्थान हे गंधर्वाचे निवासस्थान म्हणून परिचित आहे. गाणगापूर ही अद्भुत सिद्धभूमी आहे. येथे अनुष्ठान करणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. येथे येती साक्षात कल्पवृक्ष रूपाने वास करून आहेत, तर कोणाच्याही मनोकामना अपूर्ण कशा राहतील. जेथे अनंत पुण्य प्राप्त होतात अशा प्रयाग क्षेत्रासमान असलेले कांकिनी संगम हे तीर्थ भीमा नदीच्या तीरावर आहे. तुंगभद्रा आणि वर्धा संगमावर तपोनिधीचे वास्तव्य असून येथे शतजन्माची पातके नष्ट होतात. ब्रह्महत्येचे पातक जेथे नाहीसे होते त्या निवृत्ती संगम तीर्थावरही अवश्य जावे, असे श्रीगुरूंनी शिष्यांना सांगितले. गुरु सिंह राशीमध्ये प्रवेश करता झाला की सर्व तीर्थे संतोष पावतात. सर्व तीर्थामध्ये गंगेचे पाणी येऊन एकरूप होते. गुरु कन्या राशीत असेल तेव्हा गंगा कृष्णा नदीस येऊन मिळते आणि गुरुचा प्रवेश तूळ राशीत झाला की गंगा तुंगभद्रा नदीत प्रवेश करते. सूर्याचा प्रवेश कर्क राशीत झाला असता मलप्रभा नदी कृष्णा नदीस मिळते. अशा वेळी येथे स्नान केले असता ब्रह्महत्यादी पातकांचा नाश होतो. भीमा आणि कृष्णा नदीच्या संगमावर स्नान करणाऱ्यास पुढील 7 जन्म ब्राह्मणाचे प्राप्त होतात. तुंगभद्रेच्या संगमात स्नान केल्यास त्याहीपेक्षा तिप्पट आणि निवृत्ती संगमात स्नान केल्यास चौपट पुण्य प्राप्त होते. पाताळगंगेमध्ये स्नान केल्याने मल्लिकार्जुनाचे दर्शन घेतल्याने 6 पट पुण्यफळ प्राप्त होते आणि पुनर्जन्मास येणे होत नाही. लिंगालय क्षेत्री स्नान केल्यास दुप्पट पुण्यफल प्राप्त होते. समुद्र आणि कृष्णा नदीच्या संगमावर स्नान केल्यास अगणित पुण्य प्राप्त होते. कावेरी संगमावर स्नान केल्याने 15 पट पुण्यफल प्राप्त होते. ताम्रपर्णी नदीत स्नान केल्याने अपार पुण्यलाभ होतो आणि कृतमाला नदीमध्ये स्नान केल्याने सर्व पातकांचा नाश होतो. पयस्विनी नदी भवताप नष्ट करणारी आहे.
तर समुद्र स्कंधाच्या म्हणजे सेतूच्या दर्शनाने सर्व पापे हरली जातात. शेषाद्री येथील श्री रंगनाथ, पद्मनाभ, अनंत यांची पूजा करून तृणमल क्षेत्रात जावे. सर्व तीर्थे सर्वोत्तम असून कुंभकोण क्षेत्र तसेच कन्याकुमारी क्षेत्र दर्शन करून मत्स्य तीर्थामध्ये स्नान करावे. पक्षतीर्थ, रामेश्वर, धनुष्यकोटी, रंगनाथ मंदिराजवळील कावेरी तीर्थ सर्वोत्तम आहेत. चंद्रकुंड येथील पुरुषोत्तम तीर्थ हे कोटी पापांचा नाश करणारे तीर्थ असून कोल्हापूर येथील महालक्ष्मी क्षेत्र दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे. तिथून जवळच कोल्हे म्हणजे कोळे गावामध्ये श्री नरसिंहाचे स्थान आहे. येथे प्रत्यक्ष श्री शंकराचे वास्तव्य आहे. कृष्णा नदीच्या तीरावर भिल्लवडी क्षेत्र आहे. येथे भुवनेश्वरी देवी शक्तिरूपाने स्थिर आहे. येथे तप केले असता ईश्वराशी एकत्व प्राप्त होते. वरुणा नदीच्या संगमावर तुम्ही मनोभावे स्नान करा आणि मार्कंडेय तसेच संगमेश्वराचे पूजन करा. कृष्णेच्या तीरावर अनेक ऋषींचे आश्रम आहेत. त्यांच्या सानिध्यात कृष्णेच्या पाण्यामध्ये स्नान केले असता ज्ञानप्राप्ती होते. पुढे कृष्णेच्या प्रवाहात अमरापूर ग्रामी कृष्ण पंचगंगा संगमावर स्नान केल्यास प्रयाग तीर्थापेक्षाही अधिक पट पुण्य लाभते. येथे सर्व तीर्थे आहेत. सर्व ऋषीमुनी येथे तप करतात. येथे ज्ञानीजनांना सिद्धत्व प्राप्त होते. या प्रख्यात क्षेत्री 3 दिवस अनुष्ठान केल्यास सर्व प्रकारची कामनापूर्ती होते आणि परमार्थ साधन घडते. पुढे युगालय तीर्थ दृष्टीस पडताच मुक्ती लाभते. येथूनच पुढे शूर्पालय तीर्थ आहे. येथे विश्वामित्र क्षेत्र प्रसिद्ध आहे. हे भगवतीचे तपस्थान आहे. येथील मलय प्रभेच्या संगमावर स्नान केले असता सर्व पापापासून मुक्ती मिळते. कृष्णा श्वेतशृंगापाशी उत्तरवाहिनी होते. येथे विष्णू अवतार कपिल ऋषीस गायत्रीची कृपा झाली होती. येथे स्नान केले असता काशी क्षेत्रापेक्षाही शतपटीने अधिक फळ मिळते. येथे मंत्रजप केला असता कोटीपटीने फळ मिळते. पिठापूर येथे केदारेश्वराचे स्थान आहे. येथे श्री दत्तात्रेयांचे साक्षात वास्तव्य आहे. मणिगिरी नामक तीर्थाचा महिमा काय सांगावा. येथे साक्षात सप्तर्षींनी अनेक दिवस तप केले. येथून पुढे वृषभाद्री ही कल्याण नगरी असून येथील तीर्थाचे महात्म्य अपरंपार आहे. येथे तप केल्याने पुनर्जन्मापासून मुक्तता लाभते. महाबळाचे दर्शन केले असता यज्ञ केल्याचे पुण्य मिळते आणि श्रीगिरीचे दर्शन केले असता पुनर्जन्मापासून मुक्त होता येते. अशा रीतीने समस्त तीर्थांचे दर्शन घ्यावे. या नद्या दोषयुक्त म्हणजेच मलिन असतील तेव्हा मात्र येथे स्नान करण्याने दोष लागतील. कर्कसंक्रांत जमेस धरून पुढील 2 महिने स्नानासाठी वर्ज करावेत. मात्र नदीकिनारी राहणाऱ्यासाठी हा दोष नाही. त्यातही कर्कसंक्रांतीचे 3 दिवस वर्ज करावेत, कारण या समयी नदी अपवित्र असते. भागीरथी, गौतमी, चंद्रभागा, सिंधू, नर्मदा आणि शरयू नद्यामध्ये वरील 3 दिवशी स्नान करणे वर्ज समजावे. ग्रीष्म ऋतूमध्ये सर्व नद्या 10 दिवस अपवित्र मानाव्या. स्नान करण्यास वर्ज मानाव्यात आणि विहिरी, आड, तळी 1 रात्रीसाठी वर्ज मानाव्या. जेव्हा नदीला नव्याने पाणी येईल तेव्हा ती अपवित्र जाणावी. अशा वेळी स्नान करणे महादोषकारक असल्याने वर्ज करावे. या तीर्थाविषयीची सर्वसाधारण माहिती मी तुम्हाला सांगितली. मात्र जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष तेथे जाल तेव्हा त्या समयानुसार योग्य ते आचरण करावे. श्रीगुरूंचे बोलणे ऐकून सर्व शिष्यांनी त्यांस वंदन केले आणि त्यांचा निरोप घेऊन ते सर्वजण तिथून निघाले. सिद्धमुनी नामधारकास सांगते झाले की निरोप घेऊन सर्व शिष्य निघाले. त्यानंतर श्रीगुरू पुन्हा गुप्त रूपाने स्थिर झाले. सरस्वती गंगाधर यांच्या सांगण्यानुसार यापुढील कथा विस्तार अतिशय मनोहर आणि सर्व इच्छित फल देणार आहे. या कथांना ब्रह्मरसाचा गोडवा आहे. त्याचे सेवन जो नित्यनेमाने व आवडीने करेल त्यास परमार्थ साधन लागलीच आत्मसात करता येईल. श्री गुरुचरित्र ही कामधेनू आहे. श्रोत्यांनी त्यास सावधपणे श्रवण करावे. जे असे करतील त्या श्रोत्यास 4ही पुरुषार्थ साध्य होतील. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृत ग्रंथातील परमकल्पतरू कथामधील श्री नरसिंह सरस्वती उपाख्यानाच्या अनुषंगाने सिद्ध व नामधारक संवादामधून घडणारा क्षेत्र व तीर्थाचे वर्णन करणारा असा हा 15वा अध्याय पूर्ण झाला. हा अध्याय श्री गुरु दत्तात्रय चरणी अर्पण करीत आहे. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अशा प्रकारचा हा अध्याय तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा
व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती.